नमस्कार मैत्रिणींनो, माझे नाव चांदेरे आणि तुमचं चांदणी ब्युटीमध्ये मी स्वागत करत आहे। आज आपण 36 साईजचा प्रिन्सेसचा डायग्राम बघणार आहोत। हे जे मापं आहेत ते आपल्या एका फॉलोवर ताईंनी दिलेले आहेत। त्यांनी मला मापं पाठवली आहे ती सर्व आणि त्यानुसार त्यांचा डायग्राम प्रिन्सेसचा त्यांनी मागितलेला, तर त्या पद्धतीने मी ते तयार केलेला आहे। इथे गळारुंदी 2.5 इंच आहे, तयार शोल्डर अधिक 3 इंच अधिक 1 इंच तयार शोल्डर अधिक मुंडा 36 साईज असल्यामुळे मुंडा 6 घेतलेला आहे। त्यांचा शोल्डर टू टक्सचा मी 10.5 घेतलेला आहे। टक्स टू टक्स 3.5 आहे। इथे 2.5 इंचाचा टक्स त्यांचा तयार केलेला आहे, आकार दिलेला आहे। हे तुम्ही बघू शकता, हे जे तिरका रेषा दिलेल्या आहेत हे कट करून चिटकवायचं असतं हे दोन्ही रेषा एकमेकांना आणि त्याच्यानंतर पुन्हा हा प्रिन्सेसचा आकार द्यायचा असतो। इथे बघू शकता छातीचा चौथा भाग अधिक 1 इंच अधिक 2 इंच घेतलेला आहे। कमरेतही त्याच पद्धतीने कमरेचा चौथा भाग अधिक 2 इंच अधिक 2.5 इंच टक्स पॉईंट घेतलेला आहे। इकडे हे तिरकं गेलेलं आहे कारण की उंची अधिक 2 इंच घेतलेला आहे, त्यामुळे इकडे हे तिरकं गेलं की बॅकच्या उंचीला बरोबर समान होतं। हे अशा पद्धतीने तुम्ही माप घेतले। बॅकचं तर आपलं कॉमन नेहमी पद्धतीनेच घेतलेलं आहे आणि त्यांनी बाही पण सांगितलेली त्यांची, तर हे अशा पद्धतीने बाही तयार करायची आहे। जर तुम्हालाही तुमच्या बॉडी मेजरमेंटनुसार असा डायग्राम पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की तुम्ही तुमचे बॉडी मेजरमेंट द्या, तर अशा पद्धतीचा डायग्राम मी व्हिडिओमध्ये टाकत जाईल। माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, फॉलो करा आणि जर अशा पद्धतीचे डायग्राम तुम्हाला शिकायचे असेल घरात बसून तर नक्कीच PDF माझ्याकडनं घ्या। मी PDF तयार केलेली आहे, त्यामध्ये सगळं लिखाण आहे की कशा पद्धतीने डायग्राम तयार करायचे असतात, कशा पद्धतीने मापं टाकायचे असतात, कुठल्या मापामध्ये कुठला बदल करायचा असतो, हे सगळं त्यात दिलेलं आहे। 28 ते 40 छातीपर्यंतच्या मापांचा त्यात अभ्यास आहे। बाही पण कशी काढायची कशी नाही ते त्यात टाकलेलं आहे। 4 टक्स, प्रिन्सेस आणि कटोरी ह्या सर्वांसाठी तो डायग्राम मी तयार केलेला आहे लिखाणासकट। PDF तयार आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच मला ह्या नंबरावरती कॉन्टॅक्ट करा। थँक्यू सो मच।